जमदग्नी ऋषींच्या जन्माची कथा. आता आपण जमदग्नी ऋषींच्या जन्माची कथा श्रवण करूया. आदितीच्या जन्माची अत्यंत सुरस कथा ऐकल्यानंतर ऋषींनी स्कंदांना प्रश्न केला, जमदग्नीचा जन्म कुठे झाला, कोणता वंश त्यांनी पवित्र केला, हे आम्हाला सविस्तर सांगा. स्कंद म्हणतात, जमदग्नीचा जन्म भृगुवंशात झाला. भृगु भार्या रतिरूपा पौलिमी पतिपरायण देवधर्माचे काटेकोरपणे पालन करणारी होती. ती स्वरूपाने अत्यंत सुंदर होती. ते अप्रतिम सौंदर्य पाहून तालजंघ नावाचा दैत्य तिच्यावर मोहित झाला. त्या असुराने भृगु मुनींचे रूप धारण करून पौलमीच्या द्वारात उभा राहिला. पौलमीच्या रक्षणासाठी भृगु ऋषींनी प्रत्यक्ष अग्निदेवास घराबाहेर द्वाराजवळ ठेवले होते. तालजंग अग्नीस म्हणाला, ही ललना कोण आहे ते सांग. तू सत्य सांगितले नाहीस तर तुला दंडित करीन. अग्नी भीतीने म्हणाला, पौलमी भृगु ऋषींची भार्या आहे. ती महापतिव्रता आहे. ऋषी आता गंगेवर स्नानासाठी गेले आहेत. ते आता येतीलच. त्या पतिव्रतेस स्पर्श करण्याचे धाडस करू नकोस. तू येथून निघून जा. अग्नीचे हे वक्तव्य ऐकून तालजंग रागाने लाल पिवळा झाला. त्याने पौलमीस पाठीवर उचलून घेतले आणि आकाश मार्गाने जाऊ लागला. पौलमी त्या असुराला पाहून अत्यंत घाबरली. भीतीने तिने धारण केलेला गर्भ भूमीवर पडला. जन्मताच त्या बालकाने तालजंघाला पकडले आणि ठार मारले. या बालकाचे नाव च्यवन असे होते. या अद्भुत बालकाचा पराक्रम वर्णन सारे जन करू लागले. भृगु गंगेवरून स्नान करून येऊन पाहतात तो आश्रमात एक बाळ रडते आहे आणि भार्या पौलमी भस्म होऊन पडली आहे. हे दृश्य पाहून भृगूंनी अग्नीला विचारले, तू येथे असताना रक्षणासाठी असताना तो पौलमी अशी भस्मसात होऊन कशी पडली, हे आहे कसे घडले ते मला सांग. मी त्या दुष्टाला दानवाला शापाने भस्म करून टाकीन. अग्नी उत्तरला, एक महाबलवान दैत्य आला होता. त्याने अत्यंत क्रोधायमान होऊन मलाही पतिव्रता कोण आहे हे विचारले. मी घाबरून सत्य सांगितले. अग्नीचे हे बोलणे ऐकून भृगु ऋषींनी संतापाने अग्नीला शाप दिला. सर्व भस्म हो. या शापाने सगळीकडे हाहाकार उडाला. देव मुनिगण हळूहळू लागले. यावेळी स्वयं ब्रह्मदेवांनी येऊन भृगु ऋषींना आपली शापवाणी मागे घेण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी जल सिंचन करून अग्नीस शांत केले व शुद्धही केले. याच वेळी आपल्या कमंडलूतून तीर्थाचे सिंचन करून मृत भार्या पौलमीस उठविले. तिने उठताच आपल्या रडणाऱ्या बालकाला घेतले व त्याची क्षुधा शांत केली. या बालकाचे नाव च्यवन असे ठेवले. हा बालक
मोठा होऊन च्यवन ऋषी या नावाने प्रसिद्ध झाला. च्यवनाच्या पुत्राचे नाव होते रुचिक. रुचिक प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा कृपा पात्र पुत्र भृगु वंशात जन्माला होता. रुचिक मोठा झाल्यावर त्याचा विवाह गाधी कन्या सत्यवती हिच्याबरोबर संपन्न झाला. रुचिकाने पुत्रप्राप्तीसाठी एक चरू तयार केला आणि सत्यवतीस देऊन सांगितले की हा चरू तू भक्षण केल्यावर एक सर्वगुणसंपन्न अजिंक्य असा तुला पुत्र प्राप्त होईल. तो अत्यंत शांत धर्मपरायण असेल. रुचिकाने अजून एक चरू तयार करून भारेला देऊन सांगितले की हा चरू तुझ्या मातेला दे. तिला एक अत्यंत तेजस्वी असा क्षत्रिय पुत्र प्राप्त होईल. आणि असे सांगून रुचिक गोदावरीच्या तटावर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. त्यांची गाधी आपल्या भार्येसहित कन्या सत्यवतीस भेटावयास आला. ते दोघे यात्रा करीत फिरत होते. मातेस पाहून सत्यवतीला अत्यंत आनंद झाला. सत्यवतीने ते 2 चरू मातेस दाखवून त्यांचा विनियोग सांगितला व सत्यवतीच्या आईने घाईने तो ऐकला आणि तिच्यासाठी केलेला चरू सत्यवतीस दिला आणि तिचा चरू आपण ग्रहण केला. याचा असा परिणाम झाला की सत्यवतीचा पुत्र तेजस्वी क्षत्रिय काळ भीतिप्रद दीर्घ काय झाला. रुचिकाने अंतर्ज्ञानाने जाणले की चुकून चरूंची अदलाबदल झाली आहे. तो सत्यवतीस म्हणाला, हे प्रिये, तुझ्या आईने चरू चुकून बदलला. त्याच्यामुळे आता अनर्थ झाला. तुला दैत्यपुत्र होईल आणि तुझ्या आईला मात्र ब्राह्मण रूप तपस्वी शांत पवित्र देवरूप पुत्राची प्राप्ती होईल. ते वक्तव्य ऐकून सत्यवती धृतरास म्हणाली, मला क्षत्रिय पुत्र नको. मला ब्राह्मणासारखा शांत दांत धर्मपरायण असाच पुत्र हवा. ऋषी तिला म्हणाले, मी असाच पुत्र कल्पिला होता, परंतु चरू बदलला तेव्हा आणि अनर्थ झाला. त्याला काय करावे. सत्यवती रुचिकास म्हणाली, आपण लोकांना तर जीवन देता, तेव्हा इच्छित पुत्र प्राप्ती काय कठीण आहे. तेव्हा रुचिक ऋषी म्हणाले, सारे काही देवाच्या इच्छेप्रमाणेच होईल. पुत्र पुढे तरी दुःखी होऊ नकोस. तुझा पौत्र तुझ्या इच्छेसारखा होईल. पुत्र व पौत्रात काही भेद मानू नये असे शास्त्र सांगते. दोघेही अत्यंत प्रिय मानावेत. हे वक्तव्य ऐकून सत्यवतीचा सारा राग मावळला. सत्यवतीस यथाकाली एका पुत्राची प्राप्ती झाली. त्याचे नाव जमदग्नी असे ठेवले. सत्यवतीच्या मातेस मात्र ब्रह्मर्षीसारखा तेजाचा पुत्र झाला. त्याचे नाव विश्वामित्र असे ठेवले होते. जमदग्नी रेणुका विवाह. आता आपण हे पाहूया. जमदग्नी मोठा होऊ लागला. आपल्या पित्याबरोबर तप करू लागला. त्याच्या खडतर तपाने ब्रह्मादी देवांना सुद्धा त्याच्या कामनांची कल्पना येईना. जमदग्नीस भागीरथी दर्शनाची लालसा होती. तो पित्यासहित यात्रा करीत भागीरथी शोधित एका
रम्यस्थळी आला. अचानक गंगेवर त्या देशीचा द्रुप आला होता. हे पितापुत्र ऋषीवर पाहून तो अत्यंत आनंदित झाला व आग्रहाने त्यांनी दोघांना आपल्या राजमहाली घेऊन गेला. राजाने मोठ्या आदराने विचारले, हे ऋषीवर, अप्रतिम स्वरूप धारण केलेले आपण देवासारखे दिसता. आपण वरुण किंवा पावक आहात का काय? जमदग्नीने उत्तर दिले, आम्ही भृगुवंशी आहोत. हे माझे पिता रुचिक ऋषी आहे. अत्यंत सात्विक वृत्तीचे असून इंद्रिय निग्रही आहेत. यांचे पिता च्यवन भार्गव ऋषी एक अतिविद्वान धर्मशास्त्र वेत्ता होते. राजमहालात श्री रेणुकेस पाहून तिचे अलौकिक सौंदर्य पाहून रुचिक मुनींना वाटले की आपली सून व्हावी. ते राजास म्हणाले, राजा, तुझी कन्या रेणुका आता उपवर झाली आहे. तिचे स्वयंवर रचून योग्य त्या राजपुत्रास देऊन तिचे लग्न कर. तुझ्या कन्येचे सौंदर्य पाहून राजपुत्र मोहून जातील की ही लावण्य वनिता ज्याची पत्नी होईल तो मोठा भाग्यवान होईल. ऋषी पुढे म्हणाले, इतके अप्रतिम सौंदर्य स्वामिनी भूमीवर कशी जन्मली याचेच मला नवल वाटते. ऋषींच्या मुखातून आपल्या सौंदर्याचे वर्णन ऐकून रेणुका मनोमनी सुखावली. रेणुराजाने रुचिक ऋषीचा सत्कार करून त्यांना वस्त्र व अलंकार देऊन त्यांचा निरोप घेतला. ऋषींनी तृप्त होऊन राजास आशीर्वाद दिले. आणि पितापुत्र आश्रमात परतले. रेणुराजाने रेणुकेच्या स्वयंवराचा दिवस निश्चित करून सर्व राजपुत्रांना स्वयंवराचे आमंत्रण पाठविले. स्वयंवराची व्यवस्था गंगातीरी मोठा मंडप घालून केली होती. पताके तोरणांनी मंडप अत्यंत सुशोभित केला होता. विवाहाचे आमंत्रण ऋषींना व त्यांच्या पुत्रासही त्यांनी पाठविले होते. ठरलेल्या वेळी अनेक देशीचे राजकुमार, राजे, महाराजे मंडपात जमा झाले. रुचिक ऋषी आपला पुत्र जमदग्नीसह विवाहस्थानी वेळेवर येऊन पोचले. राजाने त्यांचे पाय धुवून स्वागत करून मंडपात आणून मोठ्या सन्मानाने त्यांना बसविले. कन्येस बोलावून तिच्या करवी ऋचिकांची पूजा करविली. नंतर तिला वरमाला देऊन सांगितले की तुला आवडेल त्या सुलक्षणी असा मुनी नृपपुत्रास ही वरमाला घाल. रेणुकेने रुचिक सुत जमदग्नीस पाहिले. नंतर जमलेल्या राजा राजकुमारांकडे दृष्टी टाकली. वयाने मोठे असलेले तिला पित्यासम वाटले. लहान पुत्रासम आणि समवयस्क बंधूप्रमाणे वाटले. तिच्या मनास जमदग्नी शिवाय कोणीच पुरुष आवडला नाही. तिने ती रत्नयुक्त वरमाला जमदग्नीच्या गळ्यात घातली. तेव्हा जमलेले राजपुत्र प्रक्षुब्ध झाले. सारीकडे हाहाकार उडाला. परंतु स्वर्गात मात्र सर्व देव आनंदित झाले. त्यांनी पुष्पवृष्टी केली. गंधर्व आनंदाने नृत्य गायन करू लागले. मंगलवाद्यांनी आणि उत्सवाने सारा देवलोक भरून गेला.
लग्नमंडपातील राजे मात्र रेणूराजावर चालून आले. त्यांनी आपल्या सैन्यासह राजाचा पराभव केला. निराश होऊन राजे अधिकच चवताळून आले होते. तेव्हा जमदग्नीने क्रोधायमान होऊन शत्रूंवर शस्त्रास्त्रांचा मारा केला. त्यांच्यापुढे कोणाचाच निभाव लागला नाही. जमलेले सर्व राजकुमार, राजे, सरदार, सैनिक सारे पळून गेले. या युद्धात अनेक वीर सैनिक, अश्व, हत्ती मारले गेले. जमदग्नीचा पराक्रम पाहून रेणुराजा अत्यंत आनंदित झाला. त्याने एक मंगल दिवस पाहून रेणुका आणि जमदग्नीचा विवाह संपन्न केला. राजाने कन्येला आंदण म्हणून अनेक अश्व, हत्ती, दुभत्या गायी दिल्या. वस्त्र, अलंकार, रत्ने यांची तर गणतीच नव्हती. हे सारे वैभव पाहून व रेणुकेसाठी देवता तुल्य पत्नी मिळाल्याने जमदग्नी अत्यंत प्रसन्न चित्त होता. रेणुकेने भरजरी वस्त्र अलंकार घालून ती जमदग्नीच्या बरोबर जाण्यास निघाली. रेणुराजा आपल्या व्याही ऋषीस म्हणाला, माझी रेणुका ही आजपासून तुमची झाली. हे मुनिश्रेष्ठा, आपण हिचे सदैव रक्षण करावे. ही प्रत्यक्ष जगन्माताच आहे. याचे रुचिक ऋषी म्हणतात, मी अत्यंत धन्य झालो. ज्याची सून लक्ष्मी आहे त्याच्या भाग्याला काय उणे असेल बरे. मुनिगण, देवसुद्धा जिला आदराने नमन करतात. जिच्या नामस्मरणाने मोठी पापेसुद्धा लय पावतात. अशी पुत्रवधू पाहून मी धन्य झालो आहे. राजा म्हणाला, इक्ष्वाकू कुलाच्या भार्गव कुळाशी हा योग पूर्वपुण्याईनेच झाला आहे. भृगू कुलातील हा दिव्य जावाई पाहून मी अत्यंत प्रसन्न आहे. आपण जे मागाल ते मी देण्यास तयार आहे. ऋषी म्हणाले, आम्हास अधिक काही नको. आता केवळ घर परतण्याची आज्ञा द्यावी. मुलीच्या वियोगाच्या कल्पनेने राजा दुःखी झाला. त्याने अजून थोडे दिवस त्या तिघांना ठेवून घेतले. त्यांना कान्यकुब्ज सुंदर नगर दाखविले. नंतर मोठ्या जड अंतःकरणाने त्याने कन्येचा निरोप घेतला. तेथे इंद्र आणि इतर देव आले होते. त्यांनी रेणुकेची पूजा करून अनेक गायी, कल्पवृक्ष, चिंतामणी आणि सिद्ध पादुका समर्पण केल्या. वस्त्र, अलंकार, रत्ने देऊन रेणुकेचा सन्मान केला. सर्व तीर्थातील जल आणून त्यांनी रेणुकेस अभिषेक केला. आश्रमात फळाफुलांची असंख्य झाडे लावली. जमदग्नीचा आश्रम सुशोभित केला. इंद्राने स्वतः ऋषींची पूजा केली. नंतर तो परतला. प्रिय पत्नीसह जमदग्नी ऋषी आश्रमात आनंदाने राहू लागले. आता आपण पाहूया परशुरामाचा जन्म. जमदग्नी ऋषी आणि रेणुकेचा गृहस्थाश्रम सुरू झाला. आचार संपन्न जीवनात रेणुका येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या उत्साहाने स्वागत करून त्यांना पोटभर जेवू घालून तृप्त करीत असे. दीन, आर्त, दुबळे, व्याधीने ग्रस्त झालेले, दुळे, पांगळे सारे जण रेणुकेच्या आतिथ्याने तृप्त होऊन घरी जात. कामधेनूची पूजा केल्यानंतर ती हवी असलेली सारी सामुग्री पुरवित असे. साऱ्या त्रैलोक्यातील अतिथी येऊन भोजन करून तृप्त होऊन जात, आशीर्वाद देऊन जात.
अशा प्रकारे अत्यंत निष्ठेने त्या गृहस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रमाची कर्तव्ये करीत असता त्या पुण्यवान दाम्पत्याला 4 पुत्रांची प्राप्ती झाली. त्यांची नावे होती वसु, विश्वावसु, बृहद्भान, वृककण्य अशी होती. ऋषींनी त्यांच्यावर जातकर्म संस्कार केला. 4 पुत्र वेदशास्त्र निपुण आणि गुरुभक्त परायण होते. ते एकनिष्ठेने अग्निहोत्राची कर्मे करीत असत. एकदा रेणुका कल्पवृक्षाजवळ बसली असताना महर्षी नारद तेथे आले. भगवान विष्णूच्या आज्ञेनुसार ते रेणुका मातेस पाहण्यास आले होते. त्या जगज्जननीस पाहताच नारद अंतःकरणात रोमांचित झाले. ते मोठ्या नम्रभावाने त्या मातेस म्हणाले, हे देवी, मी श्री विष्णूंचा संदेश घेऊन आलो आहे. श्री भगवान म्हणाले, पूर्वी वामन अवतारात मी बटुरूप घेऊन जन्मलो होतो. आता ही जगन्माता जेवढे माझे रूप धारण करण्यास समर्थ असेल तेवढेच मी घेईन. माझ्या दिव्य रूपाची कल्पना तर ब्रह्मदेवही करू शकत नाहीत. हे रेणुके देवी, तेव्हा तू तुझे सामर्थ्य केवढे आहे ते सांगितल्यास मी ते भगवंतांना सांगेन. श्री रेणुका माता म्हणाली, तुझा ईश्वर अजून लहान आहे. काय बोलावे याची त्याला समज नाही. परंतु तू तर ज्ञानियांचा राजा आहे, थोर महर्षी असून या बाबतीत अज्ञानी आहेस. अरे मातेला विचारून कोणता पुत्र गर्भात येतो का, हे मी कधी ऐकले नाही व जाणलेही नाही. हा तुझ्या स्वामीचा निरोप ऐकून मला आश्चर्य वाटते. आता माझा संदेश श्री विष्णूंना सांग की आपण असलेल्या सर्व शक्तीनिशी माझ्या उदरात प्रवेश करावा. आपण देवांना वाटणारी भीती नाहीशी करावी. ती दुष्टांचा संहार करून रेणुका मातेचा संदेश ऐकून नारद तिला अत्यंत नम्रभावाने नमस्कार करून विष्णुलोकी निघून गेले. त्या मातेचा निरोप भगवंतांना सांगितला. तो ऐकून रमावर अत्यंत आश्चर्यचकित झाले. त्यांनी रेणुकेचे स्मरण करताच ती त्यांना जगन्माताच वाटली. आपल्या तेजाने सारे विश्व उजळविणारे धर्मपालन करणारा तो विश्वनिर्माता रेणुकेच्या गर्भात प्रवेशला व हळूहळू वाढू लागला. त्या मातेच्या आनंदाला तर पारावारच उरला नव्हता. ती जगन्माता जेव्हा आपल्या कोमल पावलांनी आश्रमात फिरे तेव्हा मांगल्य सर्व दिशांना पसरत असे. हळूहळू 9 मास संपले आणि वैशाख मासातील ती तृतीयेला आदिती नक्षत्रावर रात्रीच्या प्रथम प्रहरी त्या दिव्य बालकाने जन्म घेतला. तेव्हा देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. स्वर्गात दुंदुबींचा नाद घुमला. मंगलवाद्ये वाजू लागली. गंधर्व, यक्ष, किन्नर आनंदाने नाचू लागले, गायन करू लागले. रेणुकेचा उदरी राम जन्मला आणि नगरात चोहीकडे आनंदात जन्मोत्सव साजरा होऊ लागला. जमदग्नी ऋषी त्या दिव्य पुत्राचे मुखावलोकन करून मनोमनी सुखावले व त्यांनी भगवान विष्णूंची स्तुती
स्तोत्र गायली. रामाचे बालपण आणि शिक्षण. रामाच्या जन्मानंतर पृथ्वीवरील अन्यायी दुष्ट राजे घाबरले. त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. या सर्व राजांमध्ये सहस्रार्जुन अत्यंत बलाढ्य राजा होता. त्याचे सहस्र हात अकस्मात सुटलेल्या वाऱ्याने हलू लागले. वादळात झाडे ज्याप्रमाणे हलू लागतात तसेच भीतीने ते सहस्र हात हलू लागले. ते पाहून सहस्रार्जुनास अत्यंत आश्चर्य वाटले व नंतर भीतीही वाटली. तो त्याच्या मातेजवळ जाऊन म्हणाला, माते, मी एवढा पराक्रमी परंतु माझ्या हृदयात कंप होतो आहे. मनात भीती वाटते आहे. शरीर हलत आहे. दशदिशा फिरत असल्यासारखा वाटत आहेत. पृथ्वीवर साऱ्या ठिकाणी अंधकार पसरल्यासारखा वाटतो आहे. मी तुला शरण आलो आहे. काय करू ते तूच सांग. सहस्रार्जुनाची माता पुत्रास म्हणाली, हे विशाल नेत्र अर्जुना, तू भिवू नकोस. प्रत्यक्ष देवसुद्धा तुला भीतात. तू निर्भय होऊन राहा. ब्राह्मणांशी कधी गर्वाने भांडू नकोस. त्यांची सदैव आदराने पूजा कर. ते देवासमान मानून त्यांचा सदैव सन्मान करावा. त्या मातेने अर्जुनास अशा प्रकारे धीर दिला. त्याच्या मनातील भीती मात्र अजून गेली नव्हती. जमदग्नीचे आश्रमात राम वाढू लागला. तो मदनासारखा सुंदर आणि महाबली होता. त्याला पाहून माता पिता अत्यंत आनंदित होत. मातृपितृ भक्त राम दोघांची निष्काम भावाने सेवा करीत असे. आश्रमात येणाऱ्या ऋषी मुनींना राम मोठ्या आदरपूर्वक नमस्कार करीत असे. एकदा रामाने आपल्या पित्यास म्हटले, तात, आपल्या कृपेने मी वेदशास्त्र सारे जाणतो, परंतु शास्त्रानुसार मनुष्याला गुरुविना सद्गती नाही. इतरांपेक्षा अधिक श्रेष्ठ तीर्थ नाही. त्रिभुवनात अनेक तीर्थे आहेत. त्या सर्वांमध्ये गुरु सर्वात श्रेष्ठ तीर्थ आहे. हे माते, मला कैलासाला जाऊन श्री शंकरांची सेवा करण्याची अनुज्ञा द्यावी. कैलासात उग्र तप करून कैलास राजा चंद्रमौलीश्वरास प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून धर्मविद्या आत्मसात करून घेईन. जरी मी शास्त्र पारंगात असलो तरी धनुर्विद्येची उणीव आहे, ती पूर्ण करीन. म्हणून आपण मला कैलासात जाऊन शिव पार्वतीची सेवा करण्याची अनुज्ञा द्यावी. रेणुकेस पुत्राचा वियोग होणार हे पाहून वाईट वाटत होते. तिच्या नेत्रात अश्रू आलेले पाहून जमदग्नी ऋषी म्हणाले, पुत्र विद्यानिपुण व्हावा, त्याने जगत कल्याण करावे, म्हणून तू रामाला कैलासाला जाण्याची अनुज्ञा दे. रेणुकेने आपल्या मनाला आवरले. रामास जाण्याची स्वीकृती दिली. मातेची अनुज्ञा मिळाली. राम अत्यंत आनंदित झाला. त्याने माता पित्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन विद्यार्जनासाठी निघाला. कैलासात रामाला पाहून सारे देव आनंदित झाले. रामाने श्री शंकरांचे दर्शन घेतले. कर्पुरा समान गौरवर्ण भस्मांचरित भव्य काया
प्रफुल्ल तेजपुंज मुख पाहून रामच्या डोळ्याचे पारणे फिटले. भक्तियुक्त अंतःकरणाने त्याने शिवपार्वतींची पूजा केली. दुसऱ्या दिवशीपासून त्याने उग्र तप करण्यास प्रारंभ केला. केवळ वायू भक्षण करून ऊर्ध्वपाद राहून पंचाग्नी साधना केली. पार्वतीची अत्यंत श्रद्धेने सेवा केली. शिवाची स्तुती करताना राम म्हणाला, हे महेश्वरा, मंगलवरद विश्वंभरा, गौरी प्रिय गिरिजावरा, तुला माझा नमस्कार. तुझे भस्मचर्चित अंग, त्यावर रुळणारे भुजंग, माथ्यावर सुंदर जटाभार, त्यावर असलेली गंगा, या मंगल स्वरूपास कोटी कोटी प्रणाम. रामाची सेवा आणि केलेली स्तुती ऐकून शिवशंकर प्रसन्न झाले आणि रामासमोर प्रकट होऊन म्हणाले, हे विप्रेंद सुव्रता, तुझ्या मनात काय आहे ते सांग, मी तुला निश्चितच देईन. श्रीराम म्हणाला, प्रभू, मी रेणुका व जमदग्नी ऋषी यांचा धाकटा पुत्र आहे. मी आपणास शरण आलो आहे. या ब्रह्मोत्पन्न क्षत्रियाचा निपात करण्याचा निश्चय करून आलो आहे. ही तपस्या मी आपणाकडून विद्या शिकण्यासाठी केली आहे. हे दयाघना, माझी सर्व रहस्यासहित विद्या ग्रहण करण्याची कामना पूर्ती करावी. श्री शंकर म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मी तुला सर्व विद्या शिकवीन. त्या चंद्रमौलीश्वरांनी रामाला प्रेमाने आलिंगन दिले. नंतर एक रत्नजडित शिवधनुष्य रामाच्या हाती दिले व ते पाहून राम अत्यंत आनंदित झाला. शिवाने रामास धनुर्विद्या शिकविण्यास प्रारंभ केला. या विद्येतील सारी रहस्ये उलगडून दाखविली. थोडक्याच अवधीत राम विद्येमध्ये पारंगत झाला. शिवाने मोठ्या प्रेमाने पाशुपतादी इत्यादी शस्त्रे दिली आणि महावस्त्रे देऊन सन्मान केला. कैलासात येऊन रामास बराच काळ लोटला होता. आपल्या मातापित्यांना भेटण्याची उत्सुकता त्याला लागली होती. त्याने शिवाकडे जाऊन त्यांनी दिलेल्या धनुर्विद्येचे बद्दल अत्यंत कृतज्ञता प्रकट केली आणि माता पित्यास भेटण्यास जाण्याची अनुमती विचारली. उमा मातेने जाण्याची अनुज्ञा दिली. राम निरोप घेऊन आश्रमात परत आला. पित्यास भेटून म्हणाला, तात, मी तुमच्या कृपेने अनेक विद्या शिकलो. प्रसन्न चित्त शंकरांनी मला सर्व रहस्यासहित धनुर्विद्या प्रदान केली. त्यांचे बरोबर दिव्य शस्त्र, अस्त्र इत्यादींची साधने मोठ्या प्रेमाने दिली. तो शिवशंकर साक्षात ज्ञानाचा सागर आहे. त्यांनी दिलेली प्रत्येक विद्या मी आत्मसात केली. जमदग्नी अत्यंत प्रेमाने म्हणाले, बाळ, मला तुझा अभिमान वाटतो. तुझे सामर्थ्य महान आहे. तू त्रिभुवनातील सर्व दुष्ट क्षत्रिय राजांचा नाश करशील. रेणुका माता म्हणते, रामा, माझे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत. तू सकल लोकांमध्ये सन्मान पावशील. तुझ्यासारखा एक पुत्र जरी असला तरी पितर धन्य होतात. राम म्हणतो, माते, तुझ्यासारखी माता आणि तातप्रमाणे पिता पाहून मी धन्य झालो. माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. थोडे दिवस राहिल्यानंतर राम
पुन्हा कैलास लोकी श्रीशंकरांना भेटण्यासाठी गेला. त्याला गजाननाकडून परशुज्ञान प्राप्त करून घेण्याचे होते. त्याने कैलासात आल्यावर श्री गणेशाची आराधना केली. राम म्हणतो, हे सुरप्रिय विश्वेश्वरा, सकल शुभद लंबोदरा, तुझ्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. हे भक्तप्रिया, सर्वांची दुःखे दूर करून सुख प्रदान करणाऱ्या गजानना, मला वर दे. रामाची स्तुती ऐकून व त्याची तपोनिष्ठ वृत्ती पाहून श्री गणेश प्रसन्न झाले व म्हणाले, हे रामा, तू विष्णूचा अवतार आहेस, ते मी जाणतो. तुला हा परशु घे. या दिव्य परशुने आघात करताच शत्रू चूर्ण होऊन जातील. श्री गणेशाने श्रीरामाला परशुविद्या शिकवून त्याला त्यात पारंगत केले. धनुर्विद्या व परशुविद्येमुळे राम अगदी अजिंक्य झाला होता. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.